संत ज्ञानेश्वर महाराजांची अजून एक अतिशय सुप्रसिद्ध अशी रचना आहे. आशा भोसले यांच्या स्वरामध्ये आपण ही रचना ऐकलेली आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. त्याचा अर्थ आपण पांदे सरांकडनं समजून घेणार आहोत. रचना अशी आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नतिळ फाकती प्रभा. पटकन मला जे काही एक प्रश्न पडलेत या रचनेमध्ये वाचल्यानंतर, ते त्याच्यामध्ये पुढे असे शब्द आहेत. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू. तर या एकाच ओळीत कानडा आणि कर्नाटक असे दोन उल्लेख आहेत. आणि माझ्या अशा वाचनात आहे की एक वाद महाराष्ट्रात असा आहे की विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकातनं पंढरपुरात आलेली आहे. तर तो रेफरन्स ज्ञानेश्वरांच्या रचनेत असण्याचं तसं काही कारण नाही, किंवा आहे का? पण कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू असं याच्यात आलेलं आहे. तर त्याच्यात कर्नाटकाचा काही संबंध आहे का पाळंदे साहेब? पहिला प्रश्न. त्याच्यानंतर पुढे एक आवडते असं आहे. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसोनी सांगे. तर वैखरी म्हणजे वाचा बोलणं, आणि पुढे वैखरी रामा आधी वदावा असं ऐकलेलं असतं आपण. पण हे परेही परते बोलणे खुंटले म्हणजे काय? नाही, तसं बऱ्याच गोष्टींचा अर्थ कळत नाही. शब्दे विण संवादू म्हणजे शब्द नाही पण संवाद होतोय. दुजे विण अनुवादू. या सगळ्याचाच काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे. आपण ते एक गाणं म्हणून ऐकतो, पण याचा अर्थ मगाशी जसं दर्पणी पाहता रूप न दिसे, तसं इथे पण पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे. म्हणजे तसाच एक रेफरन्स इथे दिसतोय की पाया पाडायला गेले पण तो पाऊल दिसतच नाहीये. आणि क्षेम देऊ गेले तेव्हा मीची मी एकली म्हणजे परत हे स्त्री रूप आलंय. म्हणजे स्त्री रूपामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ही रचना केली की काय असं वाटतंय. तर असे काही प्रश्न या रचना वाचल्यानंतर वाटतात, तर आपण स्पष्टीकरण करावं. खरं आहे तुमचं म्हणणं की हा जो अभंग आहे हा स्त्री भावातच ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. म्हणजे जो आपण घनु माझे गुण गुण हा अभंग म्हटला होता की तो स्त्री भावानी ज्ञानेश्वरांनी रचलाय, तसा हा पण अभंग स्त्री भावच आहे त्याच्यात. आणि तो जो उल्लेख केलेला आहे तो अगदी बरोबर आहे तुम्ही, की तिथे आपल्याला कळतं की हा स्त्री भाव आहे म्हणून. मीची मी एकली. मीची मी एकली. हा जो अभंग ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे, तर ज्ञानेश्वर जेव्हा ते पावन झाले म्हणजे परब्रह्म्याचं त्यांना जाणीव झाली, ज्ञान झालं, त्याच्यानंतर ती सगळी भावंड पंढरपूरला आली. त्याच्या आधी ते पंढरपूरला आलेले नव्हते, आणि नंतर ते पंढरपूरला आले सगळी भावंड. आणि मग ज्ञानेश्वरांनी देवळात उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यावर त्यांना जे दिसलं ते त्यातलं काही वर्णन ह्या अभंगात आहे. दर्शन घेतल्यावर त्यांना सगुण रूपाचं दर्शन झालं, म्हणजे पांडुरंगाची मूर्ती दिसली. पण ह्या अभंगात पांडुरंग कांती असं म्हटलेलं आहे. पांडुरंग म्हणजे शुभ्र धवल. मग हे काय? कारण मूर्ती तर ही काळी आहे, आणि ते म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा. तर हे रूप जे आहे ते सगुण नाहीये, ते निर्गुण रूप आहे पांडुरंगाचं. आणि त्यामुळे ती जी प्रभा आहे किंवा ते जे तेज आहे ते सगळं शुभ्र धवल तेज आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते पांडुरंग कांती असं म्हटलंय. विश्वरूप दर्शन हा 11वा अध्याय बऱ्याच लोकांना माहिती असेल, तर त्याच्यात जो 12वा श्लोक आहे, दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदिभा सदृशी सास्यात भासस्तस्य महात्मनः. हजारो सूर्य एकदम उगवले तर जे तेज निर्माण होईल, तर त्या तेजाचा थोडासा भास होतो असं हे तेज आहे. ते तेज कुठेतरी ह्या तेजापाशी पोचू शकेल असं एवढं तेज आहे ते. आणि म्हणून मग त्यांनी ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. आणि मग त्या तेजाचं मी काही लावण्य जे आहे ते मी सांगू शकत नाही. हाच जो श्लोक आहे ह्याचा आणखीन एक रेफरन्स तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना.
हिरोशिमावर जेव्हा बॉम्ब टाकला तेव्हा त्या वैमानिकांनी सांगितलं की काय तिथे दिसलं, तर हा श्लोक म्हटला त्यांनी की दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेद्युग. एवढं ते तेज दिसलं त्यांना की हजारो सूर्य एकदम तिथे निर्माण झालेत. ते तेज ह्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता म्हणून मग ते म्हणतात की ते तेज वेगळं होतं, ते डिस्ट्रक्टिव्ह तेज होतं, विनाशक होतं. पण हे तेज हे काही विनाशक नाहीये, हे तुम्हाला पवित्र करणारं तेज आहे. आणि म्हणून त्याची ह्यात दाहकता नाहीये, ते तेज आहे पण त्यात दाहकता नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की न वर्णवे तेथीची शोभा. ते तेज बघून मला माझे शब्दच खुंटलेत, अपुरे पडतायत की मी काय त्याची शोभा वर्णन करू, असं ते तेज आहे. म्हणून त्यांनी तो हे म्हटलं, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. हजारो रत्नांच्या प्रभेसारखी प्रभा आहे तिथे, आणि मला त्याचं वर्णन करणं मला अशक्य आहे. आणि मग पुढचं ते चरण आहे की कानडाऊ विठ्ठलू करनाटकू, येणे मज लावियला वेधू, खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू. आता ह्यातला म्हणजे बराचसे शब्द आपल्या डोक्यावरनं जातात. आता आशा भोसलेनी म्हटलं आहे आणि चाल अतिशय अप्रतिम आहे, त्यामुळे आपल्याला ते शब्द माहिती आहेत, पण अर्थ खरोखरच थोडा वेगळा आहे आणि तो नीट उलगडून आपल्याला घ्यायला लागतो. कानडा हा शब्द सरांनी म्हटलं तसं तो कानडा म्हणजे कानडी काही नाहीये आणि कर्नाटक तर अजिबात नाहीये, कर्नाटकाचा काही संबंध काही संबंध नाहीये. कानडा ह्याचा अर्थ न जाणणारा, म्हणजे जो जाणू शकत नाही, कोणी जाणण्यास अतिशय अवघड किंवा जाणू शकत नाही असा, त्याला कानडा असं म्हणतात. मला वाटतं गदी माडगुळकरांचा एक अभंग पण आहे ना, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा. म्हणजे तो जाणू शकत नाहीये कोणी, म्हणून तो कानडा, म्हणून तो कानडा हा शब्द आहे. आणि कर्नाटकू काय शब्द आहे, तर तो शब्द असा आहे की कर नाटकू, नाटक करणारा. ज्ञानेश्वर त्याला म्हणतात की तू नाटक करणारा आहेस. आणि मग काय नाटक करणारा आहेस ते पुढच्या ओवीत ह्याच्यात सांगितलंय त्यांनी ओळीत की खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू. म्हणजे काय, खोळ हा शब्द जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, पण तो ह्याच्यात आपल्याला कळत नाही. खोळ याचा अर्थ म्हण गादीची खोळ, उशीची खोळ वगैरे असं म्हणतो, ती खोळ. आता खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, तर बुंथी हा जो शब्द आहे तो तोंडावर एखादं आवरण घ्यावं, त्याला बुंथी म्हणतात. मला वाटतं हा खूप जुना काळचा शब्द आहे. कुंची किंवा असं काहीतरी जे म्हणतात ना, की ज्याचं तोंडावर सुद्धा थोडंसं हे येतं, तर ते कळत नाही. म्हणजे मुलाला लोकांना दाखवायचं नसतं की मूल कसं आहे, ते त्याला दृष्ट लागू नये म्हणून ते पुढे आवरण असायचं त्याचं. तर ती खोळ बुंथी घेऊन खुणाची पालवी. आता हे काय आहे, तर खोळ ही कशाची आहे, ही शरीरांची खोळ आहे, देहाची खोळ आहे. आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे मानवासकट सगळ्यांच्या खोळी आहेत ह्या, असं ते म्हणतायत. आणि खोळ बुंथी घेऊन, चेहरे पण वेगवेगळे आहेत, प्रत्येक कुठलाही एक चेहरा सारखा नाहीये. तर त्यामुळे खोळ बुंथी घेऊन, हे परमात्म्या तू ती खोळ देहाची पांघरली आहेस आणि वेगवेगळे चेहरे आहेस. आणि खुणाची पालवी, म्हणजे खुणाची म्हणजे खुणवतोयस मला, पण पालवी म्हणजे काय, पालवी याचा अर्थ एका खोळीतनं दुसरी खोळ तयार होतीये. म्हणजे पुनरुत्पादन म्हणतो आपण, तर ह्या नवीन जीव जन्माला येतात, नवीन खोळी जन्माला येतात. तर ते जन्माला कशा येतात, हीच परमात्म्याची खूण आहे. म्हणजे तिथे तू आहेस म्हणून हे सगळं होतंय. हे आपोआप कशाने होतंय, तर तू आहेस, परमात्मा तू आहेस तिथे त्या खोळीत, म्हणून ते होतंय. नाहीतर आपोआप एखाद्या दगडाला आपोआप दगड होतो का दुसरा, नाही होत. परमात्मा दगडात पण आहे, पण तो वेगळ्या ह्याच्यात आहे. हे जीव जग आहे, हे तुझ्यामुळे हे जीव पुढे पुढे चाललेले आहेत. आणि त्यामुळे हीच मला खूण आहे की इथे तू आहेस, आणि म्हणून मी तुला आळवतोय, मी साथ घालतो की बाबा माझ्या समोर ये, नाटक करू नकोस, माझ्या समोर ये. पण तो काही मला साथ देत नाहीये कुठूनही. म्हणून आळविल्या नेदी साधू, मी त्याला अर्थतेने आळवतोय, पण न दी साधू असं येते, ने दी साधू.
म्हणजे तो मला साथ देत नाहीये, प्रतिसाद देत नाहीये. आता त्याचा अर्थ बघा, खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू. आणि म्हणून तू कर नाटकू आहेस, तू मला फसवतोयस, म्हणून नाटक करतोयस माझ्या बरोबर, म्हणून तो कर नाटकू हा अर्थ, हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि हे त्याचं पुढे त्यांनी विवरण केलेलं आहे की खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू. आणि मग म्हणतात, मग ज्ञानेश्वर म्हणतात की मग तो कानडा आहे ना, तर तो मला जाणून घ्यायचा आहे कसाही करून. मग कशाने? आता आपण 5 ज्ञानेंद्रिय जी आपली आहेत त्यांनी आपण ज्ञान ग्रहण करतो. तर ती कुठली ज्ञानेंद्रिय आहेत? ती श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमिवच. म्हणजे रसना ही चव देते आणि घ्राणेंद्रिय हे आपल्याला गंधाने आपण जाणू शकतो की कशाचा गंध आलाय, तर गुलाबाचा आलाय, रातराणीचा आलाय, हे आपल्याला कळतं. चव आपण डोळे मिटून आणि सगळं जरी चव आपल्याला दाखवली तरी आपण चव ओळखू शकतो साधारण, की काय कशाचे आहे, पदार्थ कुठल्या पदार्थाचे, किंवा त्याची गोड आहे, कडू आहे, तिखट आहे, आंबट आहे, हे ज्ञान आपल्याला होतं. आता हे ज्ञान आपण, हे 2 जी ज्ञान आहेत ही बाजूला ठेवूया, कारण हा परमात्म्याला जाणायचं आहे. तर म्हणून मग ज्ञानेश्वर म्हणतात की मग मी त्याला जाणायला मी पहिलं श्रोत्रम, कारण म्हणजे ऐकून त्याचं जाणीव करून त्याला काहीतरी जे ज्ञान असेल ते आपण घेऊया की हा परमात्मा कसा आहे हे त्याला ऐकूया. म्हणून त्यांनी म्हटलंय पुढे की शब्दविणा संवादू, म्हणजे ते ज्ञान त्यांनी प्राप्त करायचा प्रयत्न केला की शब्दविणा संवादू, दुजे विणा अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे सांगे. आता ज्ञानेश्वर म्हणतात की मला ऐकू येत आहे काहीतरी, पण अनुवाद करायला ती भाषा अगम्य आहे, तो अनुवाद करायला कोणी नाहीये, मध्ये कोणीच नाहीये, पण मला कळतंय आणि शब्द पण कळतायत, पण त्या शब्द कोणी उच्चारत नाहीये. संवाद जो होतोय तो निशब्द संवाद होतोय. आणि म्हणून शब्दे विणा संवादू, दुजे विणा अनुवादू. आणि हे कसं त्याला परमात्म्याला करता येतं? म्हणून हे तव कैसे निगमे, हे तुला कसं करता येतं बाबा, की मला काही कळत नाहीये, माझ्या बुद्धीला काही कळत नाहीये की हे कसं होतंय, की मला कळतंय काहीतरी, पण ते भाषा मला माहित नाहीये, मी अगम्य भाषा आहे, शब्द कोणी उच्चारत नाहीये तरी मला कळतंय, त्याचा अर्थ कळतोय. आणि हे म्हणून मग तो मी कसं, म्हणजे कान माझे जे आहेत ते त्याला जाणण्यास असमर्थ आहेत, हे ज्ञानेंद्रिय. आणि मग परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. आपल्या ज्या 4 वाणी आहेत, तर त्या वाणी बऱ्याच लोकांना माहिती असतील की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4 वाणी आहेत आपल्या. आणि त्यांनी आपण, म्हणजे लोक बोलू शकतील ते आपण त्यांनी जाणू शकतो. तर परा ही त्यातली अतिशय श्रेष्ठ वाणी आहे. त्याच्यानंतर मग पश्यंती येतं, मग मध्यमा येते आणि मग वैखरी येते. परा ही स्फुरणाच्या लेवलला असते, म्हणजे स्फुरणाची पातळी जी म्हणतो आपण, एकदम आपल्याला काहीतरी, आपण असं करूया, ही परा वाणी असते. म्हणजे त्या परेने आपल्याला ज्ञान होतं की आपोआप होतं, की ते काही असं हे नाही, आपण विचार करत असतो. किंवा रात्री सुद्धा काही शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला आपोआप कळलं असं की हे आहे असं, आणि मग ते खरंच निघालं. तर ते म्हणतो ती परावाणी, ती अतिशय उच्च दर्जाची वाणी आहे, उच्च पातळीवरची आहे. सगळ्यांना ती असते असं नाही, पण ती परा सुद्धा जाणून घ्यायला गेली, पण त्यालाही परेलाही कळलं नाहीये. अरे कसं काय आहे, परा ही परते, म्हणजे ती परत आली, मला नाही कळलं. परा बघायला जाणायला गेली त्याच्याकडे, परमात्म्याकडे, पण तिलाही कळलं नाहीये की काय नेमकं आहे. म्हणून परेही परते. आणि मग परेही परते बोलणे खुंटले, म्हणजे त्यामुळे मी काही बोलूच शकत नाही, कारण बाकीच्या ज्या वाणी आहेत त्या परावाणीलाच कळत नाही, तर पुढे बाकी कोणाला काय करणार. म्हणून वैखरी कैसेनी सांगे. वैखरी म्हणजे बोलायला काय होणार, काहीच नाही होणार, कारण परा ही स्फुरणाच्या पातळीवर आहे. मध्यमा पश्यंती जी आहे ती विचाराच्या पातळीवर आहे, म्हणजे आपण विचार करतो तो पश्यंती आपण समजूया. त्याच्यानंतर मध्यमा येते. मध्यमा त्या विचारांना मूर्तरूप मिळतं, आणि कुठली भाषा वापरायची, काय करायची, हे सगळं जे ठरतं ते मध्यमेत ठरतं. आणि मग आपण बोलतो त्या भाषेत. पण बोललं नाही आपण, वैखरी समजा नाहीये, मुकी माणसं असतात, पण ती
खुणेनी सांगू शकतात. म्हणजे मध्यमापर्यंत त्यांचा प्रवास होतो, पण ती बोलणं त्यांच्याकडे नसतं, वैखरी नसते. पण इथे पराच नाहीये, त्यामुळे पुढचं कोणी नाहीच आहे. म्हणून हे आहे की परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे सांगे. म्हणून माझं जे श्रवणेंद्रिय आहे ज्ञान मिळवायचं, ते काही काम करत नाही याच्यात. हे पहिलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग पुढे ते म्हणतात की मग ठीक आहे, मी बघायला गेले त्याला, की मी दृश्य म्हणजे डोळा हा इंद्रिय आहे, त्यांनी मी जाणायला गेले की काय आहे, आपण ते बघूया तरी. आणि मग मी म्हंटल की ठीक आहे, मग परमेश्वराच्या पाया पडू, म्हणजे शरणागत मी होते त्याला. पाया पडू गेले तेव्हा पाऊलच न दिसे, मला पाऊलच दिसे ना त्याचं कुठे आहे ते. आणि तो उभाची स्वयंभू असे. आता तो परमेश्वर हा कोणी घडवलेला नाहीये, मूर्ती नाहीये ती. तो उभाची स्वयंभू असे. त्याच्या रेषा आहेत, बाह्य रेषा किंवा काय, त्या काही कळत नाहीये त्याच्यात, त्या एकमेकात मिसळलेल्या असतील किंवा काय, मला तेजच दिसतंय फक्त तिथे. त्यामुळे तो समोर उभा आहे, मी त्याच्या समोर उभी आहे का पाठीमागे आहे, हे मला काही कळत नाहीये. म्हणून पाया पडू गेलं तेव्हा पाऊलची न दिसे, मला पाऊलही कळत नाही कुठे त्याच्याने, काय मी पाया कशी पडणार त्याच्या समोर की पाठीवाळा. तो उभाची स्वयंभू असे, नाही तो स्वतःच आहे, कोणी त्याला घडवलेलं नाहीये किंवा काही नाहीये. त्याचं रूप हे जे आहे ते स्वतःच स्वयंभू आहे. आणि समोर की पाठीमोरा न कळे, ठकची पडिले जैसे. आता ठक म्हणजे काय, की आपल्याला भास होतो एखादा किंवा काही कळत नाही, जादूचे प्रयोग म्हणतो ना तसं, कळतं काहीतरी वेगळं आहे, पण नेमकं काय आहे का ही कळत नाही. ठकची म्हणजे थोडंसं फसवल्यासारखं होतंय मला, काय नेमकं काही कळत नाहीये, भ्रम होतो, भास होत आहे, पण काय आहे नेमकं हे काही कळत नाही. म्हणून ते पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न कळे, ठकची पडिले जैसे. मग मी त्याला स्पर्शाने जाणायला गेले. मग क्षेमालागी जीव उतावला जाता. क्षेम म्हणजे आलिंगन, म्हणजे मी त्याला स्पर्श करून आलिंगन देऊन म्हटलं की बाबा ह्याला चाचपून पाहू आपण, आणि मग आपल्याला कळेल की परमात्मा कसा आहे. मग क्षेमालागी जीव उताविळ माझा, म्हणून स्फुरताती बाहो. माझे बाहू स्फुरण करायला लागले की आपण त्याला आलिंगन देऊया. आणि मग मी त्याला मिठी मारली. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. मला कळलं की काहीच नाहीये माझ्या मिठीत. म्हणून क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, असावाला जीव राहो. मला जीव आसुसलेलाच राहिला, मला काही कळलं नाही त्याच्यात. म्हणून मला शब्दांनी म्हणजे श्रवणेंद्रियानी कळलं नाही, दृश्येंद्रियानी कळलं नाही, डोळ्यांनी कळलं नाही, आणि स्पर्शेंद्रियानी पण काही कळलं नाही. आणि मग मी काय म्हंटल, बाप रुक्मा देवीवरू हृदयीचा जाणून अनुभव सौरसू केला, आणि दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. मग मी आता हे कसं असतं की आपण जागृत अवस्थेत असतो तेव्हा ही 5 इंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय काम करतात. आपण जेव्हा झोपतो म्हणजे जागृत अवस्थेनंतर आपण निद्रावस्थेत जातो, ही स्वप्नावस्था पहिली असते, आणि त्याच्यानंतर मग पुढची जी असते ती आणखीन वेगळी, म्हणजे डीप स्लीप म्हणतात त्याला, की गाढ झोप लागते आपल्याला, ती आणखीन त्याच्या पुढची अवस्था असते. पण मी म्हटलं की जी स्वप्नावस्था असते त्याच्यात मन हे कार्यरत असतं आपलं, बाह्येंद्रिय कार्यरत नसतात. अंतरेंद्रिय जी सूक्ष्मेंद्रिय म्हणतो ती कार्यरत असतात. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर पडद्यासमोर काहीतरी चित्र उमटतात, म्हणून त्याला आपण स्वप्न म्हणतो. तर ती, कारण आपल्याला स्वप्नात जाग आली की आपण म्हणजे स्वप्नात असेपर्यंत आपल्याला ते सगळं खरंच वाटत असतं, की मी तिकडे गेलो, मग ते झाड आहे, मग अमुक पक्षी बघितला, हे झालं, हे सगळं खरंच वाटत असतं. पण ते स्वप्न असतं, हे जाग आल्यावर कळतं. तर तो म्हणून हे अंतरेंद्रिय जी आहेत ती जागृत असतात तेव्हा, बाह्येंद्रिय फक्त बंद असतात. तर मग मी म्हटलं की मी माझ्या अंतरेंद्रियाने बघते त्याला, की ते मला काही कळतंय का. म्हणून दृष्टीचा डोळा पाहो मी गेली, माझी दृष्टी मी आत वळवली आणि मी बघायला गेले की काय, तव भीतरी पालटू झाला. आत बघायला गेले काय, तर विठ्ठलच, माझा परमात्माच माझ्यात मला दिसला. तव भीतरी पालटू झाला, आत सगळा परमात्माच भरलेला आहे. मी त्याला जाणायला गेले होते बाहेर, पण तो आत आहे. आणि मग म्हणून मग हा बाप रुक्मा देवीवरू हृदयीचा जाणून
आणि मग हा विठ्ठल माझा बाप रुक्मादेवी म्हणून विठ्ठल हा माझा हृदयात आहे हे जाणून हा अनुभव तुम्हाला मी सांगितला. आणि हा अनुभव म्हणजे हा अगदी वेगळाच प्रकारचा अनुभव आहे. आणि हा अर्थ हा थोडा वेगळा आणखीन आध्यात्मिक लेव्हलवरचा अर्थ आहे आपण असं म्हणायला पाहिजे, कारण हा पटकन कळत नाही. म्हणजे तो कानडा अर्थ एवढ्या लेव्हलवरचा नाहीये, पण तो थोडा जाणून घेता येऊ शकतो आपल्याला. तर असा हा अतिशय सुंदर अभंग. हे सुद्धा शब्दचित्र आहे. डोळे मिटून ऐका. मधुमिताच्या स्वरात आपल्याला डोळ्यासमोर सगळं उभं राहील की काय आहे, करायला गेले काय आणि काय काय झालं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीय फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीय फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी अनावेदू. कोण बुद्धी घेऊन कुणाची पालवी आळविराने दिसादू. कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी अनावेदू. शब्द विण संवादू तुझे विणानुवादू. शब्द विण संवादू तुझे विणानुवादू. हे तव कैसे निगामे परही परते बोलणे कुंडले वैखरी कैसे निसांगे वैखरी कैसे निसांगे. कानडा विठ्ठलू कर्नाटकू कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी अनावेदू. पाया पडू गेले तव पाऊलची दिसे. पाया पडू गेले तव पाऊलची दिसे. उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा समोर की पाठी मोरा खगची पडीले कैसे. कानडा विठ्ठलू कर्नाटकू कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी अनावेदू. Thank you.
क्षेम देऊ गेले तव मीची मी कली आसावला जीवना कानडा विठ्ठलू करनाटकू कानडा विठ्ठलू करनाटकू वेणे मजलावी लावे बापर कुमादेवी वरू हृदयचा जाणोनी बापर कुमादेवी वरू हृदयचा जाणोनी अनुभव समजू केला दृष्टीचा डोळा पाहो गेली तव भितरी पालटू झाला तव भितरी पालटू झाला कानडा विठ्ठलू करनाटकू कानडा विठ्ठलू करनाटकू तेणे मजला